येवला शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जुन्या नगरपालिका परिसरात सध्या भव्य वाणिज्य संकुलाचे काम प्रगतीपथावर आहे। मात्र या बांधकामासाठी भूगर्भातील पाण्याचा आणि मोटारींचा वारेमाप उपसा करून ते पाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे मोटारसायकल स्लिप देखील होत आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गट उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करत संताप व्यक्त केला। येवला शहराला सध्या 4 दिवसांआड पाणी पुरवठा होत असून प्रशासनाकडून पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले जात आहे। असे असतानाही वाणिज्य संकुलाच्या ठिकाणी 2-3 मोटारी लावून पाणी रस्त्यावर वाहू दिले जात आहे। विशेष म्हणजे हे पाणी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरील गंगासागर तलावातून पाझरणारे असून अशा प्रकारे नैसर्गिक स्रोताची नासाडी होणे गंभीर असल्याचे शिंदे यांनी नमूद केले। एकीकडे शहरवासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि दुसरीकडे प्रशासनाच्या नाकाखाली लाखो लिटर पाणी वाया जात आहे। नगरपालिकेने हे काम तातडीने थांबवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। याप्रसंगी तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील, कासम शेख, वहाब शेख, धीरज खंदारे, अजहर शेख, अमीर अन्सारी, तहसीब शेख, सद्दाम शहा आदी उपस्थित होते। दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून या संकुलाचे काम मंजूर झाले असले तरी नियोजनाअभावी होणारी पाण्याची नासाडी थांबवणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। आज आम्ही शिवसेना पदाधिकारी तसेच येवल्यातील मध्यवर्ती ठिकाण जुनी नगरपालिका अतिशय जुनं येवलं इथं वसलेलं आहे। जुने वाडे या ठिकाणी आहेत, अनेक नागरिक या ठिकाणी राहतात। आज अनेक नागरिकांची या ठिकाणी ओरड झाली होती आणि काही दिवसापासून आम्ही शिवसेनेने जो पाणी प्रश्न अतिशय बिकट असा पाणी प्रश्न येवल्यात नागरिक त्याच्या समोर जात आहे, हालाकीची परिस्थिती उत्पन्न झालेली आहे। अशा वेळेस जुनी नगरपालिका येथे एक वाणिज्य संकुलाचं काम प्रशासनाने काही ठेकेदारांनी हाती घेतलेलं आहे। हे काम चालू असताना तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जवळच 1 ते 1.5 किलोमीटरवर गंगासागर तलाव, आपला टप्पा क्रमांक 2 साठवण तलाव, जेथून येवलेवासियांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते। तुम्ही पाहू शकता हे काम चालू असताना 2 महिन्यापासून इथं पाण्याच्या मोठ्या पाईप लावून पाणी सोडून देण्यात आलेलं आहे। हे पाणी रस्त्यात सोडून दिलेलं आहे। अनेक या रस्त्यात ॲक्सिडेंट होऊ राहिले, अनेक लोकांच्या तक्रारी होऊ राहिल्या। आज येवल्यात पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती असताना हे पाणी तुम्ही इथं सोडून दिलं, हे काम एवढं महत्त्वाचं राहिलेलं आहे का? येवल्याची जनते आज पाण्या वाचून तडफडून जगत आहे। 4 दिवसाआड पाणी केलेलं आहे। अशा वेळेस हे पाणी तुम्ही रस्त्यावर सोडून दिलेलं आहे। येवलेवासियांच्या माझ्या माता बहिणींना मी आव्हान करतो, तुमचे जे कपडे धुवायचे असेल किंवा काही असेल तुम्ही या ठिकाणी या, तलावावर नदी नाल्यावर जाऊ नका आणि या ठिकाणी तुम्ही येऊन तुमचे कपडे, तुमच्या घरातील वस्तू धुवून या, पाणी वापरासाठी तुम्ही घेऊन जा। इथं प्रशासनाला जनतेची कुठलीही काळजी राहिलेली नाही। सदर ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं। हे प्रशासन या ठेकेदारांना सदर वाणिज्य इथं संकुलाचं काम चालू केलेलं असून हे काही सदर काम हे काही फक्त ठेकेदारांना पैसे कमवायचं साधन म्हणून इथं जर तुम्ही पाहत असाल तर शिवसेनेचा तीव्र विरोध कराल। एक लक्षात घ्या, एकीकडे प्रशासन म्हणतं की पाण्याची कमतरता आहे, 4 दिवसाआड पाणी देऊ आणि इथं किती 5च्या मोठीचे किती मोटरी लावलेले आहे, पाणी भर रस्त्यात सोडून दिलेलं आहे। हे पाणी जवळजवळ पिण्यालायक पाणी आहे आणि याची कुठलीही काळजी नाही। हा सर्व बोजा जनतेवर टाकण्यात येईल। मी तुम्हाला सांगू इच्छितो, येवल्यात इतके गाळे पडलेले आहे, त्याचा लिलाव होत नाही, ते गोरगरिबांना देण्यात येत नाही आणि इथं वाणिज्य गाळ्याचं नाव करून तुम्ही ठेकेदारांना हे पैसे उत्पन्न करायचं काही साधन उत्पन्न करून दिलंय। सदर ठेकेदारांना तुम्ही काळ्या यादीत टाका। हे काम आजच्या आज बंद झालं पाहिजे। आम्ही प्रशासनाला शिवसाहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो। आम्ही दरवेळेस म्हणतो शिवसेना स्टाईलने काम बंद करू, परंतु याच आम्ही हात जोडतो आहो। नका नागरिकांच्या अशा प्रश्नांशी खेळू नका। पाण्याची किती चणचण चालू आहे, तुम्ही पाणी रस्त्यावर जर सदर पाणी इतकं वाया जाऊ राहिलं, काम बंद ठेवा ना उन्हाळा उस्तर। आणि या ठेकेदारांना एवढी घाई झालेली आहे, आम्ही याची विचारपूस करू, याचे बिलं किती निघले, नेमका ठेका कितीला दिलेला आहे, या जुने यांनी काय ठेके घेतलेले आहे। सदर ठेकेदारांना फक्त
पैसे कमवून देण्यासाठी हा ठेका देण्यात आलेला आहे. याचा शिवसेना ठामपणे विरोध करतो. एवढंच जनतेची काळजी आहे तर गावात जे गाळे त्याचा लिलाव करा. अहो जनतेची जर तुम्हाला खरंच तळमळ ते गाळे पडलेले त्याचा लिलाव करा. इथं वाणिज्य तुम्ही गाळे करायची गोष्टी करू राहिला आणि सदरचे ठेकेदार या 8 दिवसाच्या आत जर काळ्या यादीत जर यांना तुम्ही टाकलं नाही तर शिवसेना हे काम बंद करील. याच्यात शिवसाहेब आमची नम्र विनंती आहे, तुम्ही इथे येऊन पहा, आखो का अहवाल घ्या, फेरफाटका बागेत फिरायला आणि तुम्ही इथं येऊ नका. जनतेच्या प्रश्नाची जर काळजी असेल, हे पाणी किती वाया चाललेलं आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी 8 दिवसात जर हे काम बंद नाही झाले तर आपण सर्व नागरिक या ठिकाणी जमा होऊ, सदर या कामाचा विरोध करू आणि सदर माझ्या माता भगिनींना परत एकदा मी आव्हान करतो, आपले कपडे वगैरे धुण्यासाठी जुनी नगरपालिका तशी आपली हक्काचीच आहे, तुम्ही इथे येऊन आपलं काम पूर्ण करावं. हा मी एवढा इशारा देतो, एवढा विनंतीवाज आम्ही प्रशासनाला विनंती करतो, तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष घाला आणि हे काम बंद करा. एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा. येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज. AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.